हॅलो, आज आपण पाहणार आहोत डिव्हिजिबिलिटी रूल। या डिव्हिजिबिलिटीचा उपयोग आपल्याला सरळ सेवा भरती, नंतर स्कॉलरशिप तसेच स्कूल लेवल साठी सुद्धा होत असतो। चला मग पाहूया। बघा, डिव्हिजिबिलिटी ऑफ 2 कशासाठी वापरत असतो आपण, कशी वापरतो ते पाहू। बघा, युनिट प्लेस वरती जर 0, 2, 4, 6, 8 हे जर नंबर असतील तर आपल्या होल नंबरला डिव्हिजिबल होणार 2 ने। जसं बघा एक्झाम्पल, आता याच्या युनिट प्लेस वर काय दिसतोय आपल्याला 6, मग या होल नंबरला डिव्हिजिबल होणार 2 ने। ओके, नेक्स्ट 3 डिव्हिजिबिलिटी ऑफ 3, सम ऑफ द डिजिट इज डिव्हिजिबल बाय 3। जसं नंबर घेतला आपण 3, 1, 5, 3 + 1 + 5 इज इक्वल टू 9। मग 3 ने आपण काय करणार, 9 ला डिव्हिजिबल करणार, तेव्हा रिमाइंडर किती उरणार 0। मग या पूर्ण 315 ला सुद्धा 3 ने डिव्हिजिबल होणार। ओके, नेक्स्ट डिव्हिजिबिलिटी ऑफ 4, लास्ट 2 डिजिटला आपण डिव्हिजिबल करणार 4 ने। जसं फॉर एक्झाम्पल 956, याच्या लास्टच्या प्लेसवर किती दिसतोय, लास्ट 2 डिजिट वर किती दिसतोय 56। मग या 56 ला आपण इथे राईट करणार आणि 4 ने डिव्हिजिबल करणार, म्हणजेच 4 × 1 = 4, रिमाइंडर 1, देन कॅरी 6, नंबर इज 16, 4 × 4 = 16, देन रिमाइंडर 0। मग या नंबरला सुद्धा काय होणार, डिव्हिजिबल होणार। 956 ला आपण 4 ने डिव्हिजिबल करू शकतो, तेव्हा रिमाइंडर येणार 0। ओके, नेक्स्ट वन डिव्हिजिबिलिटी ऑफ 5, लास्ट डिजिट इज 0 or 5, only check here, last digit here 5 and here also 0, then it is divisible by 5। okay, next one 6 divisibility of 6, if the number is by both 2 and 3 then divisible by 6। look at here 48। ओके, 48 हा नंबर घेतलाय, या 48 मध्ये काय होणार, आपण पहिले 2 ने डिवाइड करून बघू। बघा 2 2 = 4, रिमाइंडर इज 0, देन कॅरी 8, 2 4 = 8, रिमाइंडर इज 0। मग या होल नंबरला आपल्या 2 ने डिव्हिजिबल झाले। तसंच आपण 3 ने पण चेक करणार, मग 3 × 1 = 3, रिमाइंडर 1, कॅरी 8, 3 6 = 18, देन ऑल्सो रिमाइंडर इज 0। मीन्स 2 आणि 3 ने जर या नंबरला डिव्हिजिबल होत असेल तर तुमच्या 6 ने सुद्धा डिव्हिजिबल होणार। ओके, अशा पद्धतीने आपण या रूलचा वापर करून आपण सहज पद्धतीने सगळे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकतो। बाकीचे आपण जे 6, 7, 8, 9, 10 राहिलेल्या डिव्हिजिबिलिटी ते आपण नेक्स्ट पार्ट मध्ये पाहूया। ठीक आहे, थँक्यू।